नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ. आणि मी ट्रॅव्हल कुठं करते, म्हणजे मी कुठं जाणार आहे मी तुम्हाला ते सांगते. तर मी जाणार आहे परळी वैजनाथला. का जाते मी तुम्हाला सांगते. तिथं एक वैद्यनाथाचं एक मंदिर आहे आणि तिथे मी उद्या, म्हणजे आज रात्री हा व्हिडिओ मी चालू करते आणि मी उद्या सकाळी परळी वैजनाथला जाणार आहे. वैद्यनाथाच्या मंदिराला जाणार आहे दर्शन करण्यासाठी. तिथलं जे मंदिर आहे वैद्यनाथाचं ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. इन्फॉर्मेशन काढली की नेमकं काय काय आहे किंवा कसं, मी तुम्हाला एक सेकंड मी वाचून सांगते तुम्हाला. तर मी गुगलवर इन्फॉर्मेशन काढलेली आहे त्या मंदिराची, तर मी तुम्हाला वाचून सांगते की परळी वैजनाथ हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एक प्रमुख शिवमंदिर असून ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. ओके. हे मंदिर जागृत देवस्थान मानले जाते आणि राणी अहिल्याबाई होळकरांनी याचा जीर्णोद्धार केला होता. वैजनाथ, वैद्यनाथ आणि धन्वंतरी या नावाने प्रसिद्ध असलेले हे स्थान आरोग्यदायी मानले जाते आणि येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. सो असं काहीतरी इन्फॉर्मेशन आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे. आणि जस्ट मला अचानकच असं वाटलं की मी जायला पाहिजे. मी परळीला नेहमी जाते, कारण माझे नेहमी तिथे शो असतात. पण मी कधीच मी मंदिराला गेली नाही आहे किंवा मला वेळ भेटला नाही किंवा ते योगच आला नाही. प्रत्येक गोष्टीला योग यायला लागतो आणि तो योग आत्ता आलेला आहे असं मला वाटतं. आदल्या रात्रीच मी हा व्हिडिओ चालू केलेला आहे आणि मी उद्या सकाळी निघणार आहे बाय बस. मी बसने जाणार आहे उद्या आणि इथून माझ्यापासून 1-2 तास लागतील मला जाण्यासाठी. सो आता मी जेवण वगैरे केलेलं आहे आणि मी फटाफट झोपी जाणार आहे आणि सकाळी मला लवकर उठायचं आहे. सो मी सकाळी लवकर उठेन आणि मग मी परळीला निघेल. सो ठीक आहे, चलो आता मी फटाफट झोपी जाते आणि आपण सकाळी लवकर भेटूयात. गुड मॉर्निंग गाईज. तर मी मस्तपैकी फ्रेश झालेली आहे. आंघोळ वगैरे माझी झालेली आहे कंप्लीट. थोडंसं मेकअप करते. थोडंसं मेकअप म्हणजे मेकअप काही करणार नाही आहे मी. फक्त सनस्क्रीन लावणार आहे, लिप बाम लावणार आहे आणि बस इनफ एवढंच लावणार आहे. पटापट आपण स्किन केअर करूया आणि लवकर निघूया, कारण सकाळी लवकर गेलं तर दर्शनासाठी गर्दी पण नाही भेटणार आणि दुपारून खूप ऊन असतं. तर उन्हामध्ये बाहेर प्रवास करणं मला योग्य नाही वाटत आहे. सो लवकर जायचं. सो उन्हात दर्शन घेण्यापेक्षा मला असं वाटलं की आपण महाबळेश्वर, तिरुपती, शिर्डी वगैरे असं जाण्याचा आपण प्लॅन करतो. पण आपल्या आसपास पण असे काही मंदिरं आहेत, असे काही देवस्थानं आहेत जिथे आपण आपल्या जवळपासच आहे, जिथे आपण जात नाही किंवा आपण त्या गोष्टींना इग्नोर करतो. पण इग्नोर केलं नाही पाहिजे. अगोदर आपण इथून सुरुवात करायची आणि मग वर जायचं. म्हणजे आपल्या आसपासचे जे अगोदर देवस्थानं आहेत, काही टेम्पल आहे जे बघण्यासारखे आहेत, काही गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी अगोदर बघून घ्यायच्या आणि नंतर मग आपण जाऊ शकतो वरती. सो असं मला वाटलं आणि म्हणून मी ठरवलं की अगोदर मी माझे जे आसपासचे जे मंदिरं आहे, जे काही पार्क आहेत किंवा जे काही आहे पाहण्यासारखं, विजिट करण्यासारखं, तर ते अगोदर मी पाहील आणि त्यानंतर मी बाहेरची ट्रिप करेन. आणि तुम्हाला त्याचे पण व्हिडिओ येणार आहे 100% की मी बाहेरची पण ट्रिप काढणार आहे 2 महिन्यामध्ये. सो त्याचे पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासोबत मी तुम्हाला सांगणार आहे की मी कुठं कोणत्या रस्त्याने गेले किंवा मला किती खर्च आला, मी किती दिवसाचं स्टे केले, म्हणजे सगळं ऑल ओव्हर मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सो मी इथे सनस्क्रीन आपल्याला इथे वेळेस ना आंबेजोगाई पण लागते. तर आंबेजोगाईमध्ये देवीचं मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. तर मी तिथे पण व्हिजिट करणार आहे. सो बघूया आपण काय काय आज आपल्याला पाहणं होतं आणि मी तुम्हालाही दाखवेन आणि सगळं काही दाखवेन मी तुम्हाला, कुठं काय आहे काय नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा येचाल ना तेव्हा तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टी सोप्या जातील की म्हणजे मी सांगितलेल्या तुमच्या डोक्यात असतील आणि मग तुम्ही व्यवस्थित प्रकारे जाऊन येऊ शकता दर्शन घेऊन. सो अशा प्रकारे माझं सनस्क्रीन लावून झालेलं आहे. मी फटाफट केस विंचरून वगैरे रेडी होते आणि मग आपण भेटूयात.
गाईज मी एकदम रेडी झालेली आहे आणि मी आज असे छोटूशे इयरिंग्स घातलेली आहे हे असे आणि बिंदी वगैरे आणि ओके आणि गरमी खूप असल्यामुळे क्लेचर लावलेला आहे. सो तुम्हाला या चॅनेलवरती ना तुम्ही विजिट करणार आहे, फिरणार आहे, ट्रॅव्हलिंग करणार आहे, त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदम सगळे डिटेल्समध्ये की खर्च, ट्रॅव्हलिंग तुम्ही कशी करू शकता, कोणत्या टाईममध्ये जायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यानंतर सगळं काही फिरणार आहे कारण की एकच आयुष्य आहे आपलं आणि हे जर आपण फिरलो नाही तर मग काय. सो तर आपण सगळं थोडाफार कामामधून पण वेळ काढला पाहिजे स्वतःसाठी आणि मस्तपैकी फिरून आलं पाहिजे आणि आपल्याला त्याच्यातून समाधान भेटते आहे. आता मी निघते आणि आपण आज बसने जाणार आहोत. बसचा प्रवास अजिबात आवडत नाही कारण मला उलटी होते, पण पर्याय नाही आहे, बसने जावं लागेल. कार नाही आहे आपल्याकडे, सो आपल्याला बसने जावं लागेल. तर ठीक आहे, इट्स ओके, आपण आता निघूयात. तर गाईज मी अगोदर आलेली आहे अंबेजोगाईमध्ये, कारण तिथे योगेश्वरी देवीचं मंदिर आहे. मला वाटलं की आधी आपण योगेश्वरी देवीचं मंदिर पाहून घेऊया आणि त्यानंतर आपण पुढचा प्रवास करूया. तर ही जागा मंदिराच्या मागची आहे. माझं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आणि मी नंतर मंदिराच्या मागे आले. मागून हे असं काहीतरी दिसतं. खूप सुंदर कोरीव काम केलेलं आहे, जुनं काम आहे आणि मी जेव्हा गेली होती तेव्हा एकदम शांत वातावरण होतं. जास्त लोक पण नव्हते, गर्दी पण नव्हती. तसंच मंदिराच्या पाठीमागे हे महादेवाची पिंड आहे. सो हे पण मी इथे पण दर्शन घेतलं आणि मी छोट्याशा काही क्लिप वगैरे काढल्या. पाया वगैरे पडतानीचे दर्शन वगैरे घेतानीचं खूप शांत आणि खूप थंड वारं, ऊन होतं पण थंड वातावरण वाटत होतं. आणि हे आहे, आपण दर्शन घेऊन या इथल्या दाराने बाहेर येतो. सो मी थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मस्तपैकी माझं दर्शन वगैरे झालेलं आहे. हे योगेश्वरी देवीचं मंदिर आहे. खूप शांतता आहे, खूप छान वाटलं आणि गर्दी पण खूप नव्हती, त्यामुळे माझं दर्शन पण खूप छान झालं. आतलं मी तुम्हाला दाखवू शकले नाही कारण की कॅमेरा अलाउड नाही आहे तिथे. तर अशा प्रकारे आपण योगेश्वरी देवीचं मंदिर पाहिलं आहे. हे असं काहीतरी दिसतं आणि खूप सुंदर आहे. हे आहे मंदिराचं मुख्य द्वार. आपण इथून मंदिराकडे जाऊ शकतो. खूप छान वाटलं. तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा या मंदिराला. सकाळच्या वेळेस या तुम्ही नक्की. आणि असं काहीतरी मंदिराच्या बाहेर आहे, जिथे खूप शांतता होती, स्वच्छता होती. मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, भूक लागली होती दर्शन केल्यानंतर. सो आता इथे मी नाश्ता करण्यासाठी आलेली आहे. नाश्त्यामध्ये मी आता लाईटलीच खाणार आहे, पोहे वगैरे, आणि नंतर आपण बघूयात. मी पोहे ऑर्डर केलेले आहेत, तर पोहे येतील माझे आणि मी नाश्ता करेल म्हणजे मला थोडी एनर्जी येईल आणि नंतर आपण परळीकडे जाऊया. लातूर. तर इथे जे हॉटेलचे ओनर होत्या त्या मला विचारत होत्या की तुम्ही कुठून आला आहात. तर मी त्यांना सांगितलं की मी लातूरहून आलेली आहे. सो इथे मी मस्तपैकी नाश्ता करत आहे, पोहे, आणि पोहे खरंच खूप छान होते. तर मी त्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि मी ॲटोमध्ये बसून बसस्टँडकडे निघाले. तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करणार आहोत, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे आपण 2 पार्टमध्ये याचे भाग केलेले आहेत. यानंतरच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत परळी वैजनाथाचं मंदिर. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पार्ट 2 बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. बाय.